नीट विचार कराल तर मला सांगा, आपण जिवंत आहोत, मी आहे हे सांगण्यासाठी किमान जिवंत राहावं लागतं. आणि जिवंत राहण्यासाठी श्वास आणि हृदयाची प्रक्रिया ही किमान पक्षी चालू असावी लागते. आणि ह्यातल्या दोन्ही गोष्टी पर से आपल्या हातात नाही आहेत. मग आपण मस्ती आणि माज तरी कशाला करायचा, कशावर करायचा? जर मी कोणीतरी ग्रेट आहे, या देहाची ओळख डॉक्टर काळे आहे, समाजामध्ये कोणीतरी आहे, अमुक अमुक कोणीतरी आहे, असं जर ही माझी ओळख असेल तर ही ओळख टिकून राहण्यासाठी हा देह जिवंत राहावा लागतो. आणि हा देह जिवंत राहण्यासाठी माझं हृदय आणि माझं फुफ्फुस ही व्यवस्थित काम करावी लागतात. आणि ह्या दोन्ही प्रक्रिया माझ्या हातात नाही आहेत. म्हणजे खऱ्या अर्थानं बोलविता धनी कोण आहे? जो कोण आहे तो परमेश्वर. मग त्या परमेश्वराला शरण जाणं खरं म्हणजे अवघड आहे का? अजिबात नाहीये. फक्त आपल्याला विसर पडलेला असतो मायेच्या जगात वावरताना, की तो मला असं बोलला, मी बघून घेईन, त्याला काय माहिती आहे, समजतं कोण स्वतःला, मी पण काय येरा गाबाळा नाहीये. हा, हे सगळं आपण मस्तीमध्ये बोलत असतो, कारण आपल्याला विसर पडलेला असतो की मुळात मी 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 बोलणारा जो देह आहे, ज्या देहाच्या माध्यमातून हा खरं म्हणजे आपला देह हा स्पीकर आहे. जसा तिकडे एक स्पीकर आहे, त्या स्पीकरला स्वतःला काय बोलता येईल का? काही नाही. इथून माझं बोलणं थांबलं की स्पीकर थंड पडतो. तसं ज्या क्षणी परमेश्वर ठरवतो की आता ह्याचं कार्य झालेलं आहे, त्या क्षणी एक उर्वारुकमिव बंधनान, एखाद्या जसं झाडाला चिकटलेलं पान असतं, एका क्षणामध्ये गळून पडतं, तसा आपला देह गळून पडतो. असं जर हे वास्तव आहे तर ह्या वास्तवाचं आपल्याला विस्मरण झालेलं असतं. आणि म्हणूनच केवळ अहंकारापोटी तर किंवा तम ह्या भावामध्ये आपण अडकतो. मधला कोंभ म्हणजे तत्व, ह्या तत्वापासून आपण विचलित होतो, ढळतो, कधी डावीकडे कधी उजवीकडे. तर हे होऊ नये म्हणून त्याची सुरुवातच टोटल सरेंडरने ह्या पद्धतीने केलेली आहे. माझा देह कोणी दिला? आई वडिलांनी. स्वतःच्या पायावरती कमाई करायची अक्कल येईपर्यंत त्यासाठी लागणारं शिक्षण, पैसा, खर्च कोणी केला? आई वडिलांनी. आणि मला चांगले रंग, रूप, चांगले संस्कार कोणी दिले? आई वडिलांनी. त्यांना कोणी दिले? त्यांच्या आई वडिलांनी. त्यांना कोणी दिले? त्यांच्या आई वडिलांनी. असं ते ज्याला म्हणतात पूर्वसंचित, हे इतक्या लोकांनी प्रत्येकाने आपापलं काहीतरी पुण्याचं धन, माझा फक्त मातीचा घडा आहे, ह्या घड्यामध्ये टाकत आले. आणि मी मात्र आय एम बॉर्न विथ अ सिल्वर स्पून इन माय माउथ. माझा मी जन्मालाच आलो तो मुळात पुण्याचा घडा घेऊन आलोय. या भावातून मुळात जीवन जगायला शिका. गुरुचरित्राची सुरुवातीच्या पहिल्या अध्यायातच ही मानसिक तयारी आपल्याला सांगतायत की जीवन जगताना, आयुष्यामध्ये आपण वावरताना या भावनेतून वावरायला पाहिजे की आज जर मी चांगला दिसत असेल, माझं कर्तृत्व नाही आहे, माझ्या आई वडिलांचं आहे. जे संस्कार जर माझे चांगले असतील त्यांनी दिलेले आहेत. आणि ह्याच्या पलीकडे मला माहिती नसणाऱ्या 7 पिढ्यांपर्यंत, आईपासून आणि वडिलांपासून या सगळ्या लोकांनी या मातीच्या घड्या, मी मात्र फक्त मातीचा घडा फिरत राहिलो, घेऊन भिक्षा मागत आलो. आणि या भिक्षापात्रामध्ये, देहरूपी भिक्षापात्रामध्ये ह्या सगळ्या माझ्या पितरांनी स्वतःचं पुण्याचं धन, निधी, कृपानिधी टाकत आले. आणि म्हणून माझा पुण्याचा घडा भरलेला आहे. सो आय एम ग्रेटफुल ऑल द टाइम. दर क्षणाला फक्त एक कृतज्ञतेचा भाव घेऊन मी फिरणार आहे माझ्या पितरांविषयी. देव बी कोणी पाहिलाय हो? वडिलांना तर पाहिलाय, आजोबांना तर पाहिलाय. तर पाहिलं नसलं तरी ते होते निश्चित, त्याशिवाय मी नाही आलेला. मग या भावनेतून जेव्हा आपण जीवन जगायला लागतो तेव्हा सहजगत्या स्वतःचा अहंकार ही गोष्ट मनुष्य सोडायला शिकतो.